तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 7 मे पासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं। भारताचे सर्वात मोठे शत्रू आणि कुख्यात दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं। पाकिस्तानने सुरू केलेल्या भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 11 हवाई तळांना लक्ष्य केलं। भारताच्या या कारवाईनंतर फक्त पाकिस्तानच नव्हे तर अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली, कारण भारताचं पुढचं पाऊल उचललं असतं भारताने तर अणुहल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान स्वतःच अण्वस्त्राचा शिकार झाला असता। म्हणून सुरुवातीला या प्रकरणाशी आमचा काय संबंध अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला लक्ष घालण्यापासून पर्यायच उरला। तर शस्त्रसंधीच्या निर्णयाची इनसाइड स्टोरी काय सांगते बघूया। 9 मे 2025 ला अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी भारत पाक तणावात आमचा काय संबंध असं वक्तव्य केलेलं। काही तासातच जेडी वान्स यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष घालण्याचं ठरवलं। वान्स परराष्ट्रमंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विलिस यांच्या बैठका झाल्या। अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचे संघर्षासंदर्भात धोकादायक इनपुट आलेले होते। वान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती देण्यात आली। तर ट्रम्प सोबतच्या चर्चेनंतर वान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन गेला। मग 10 मेला पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक घेतली। दोन्ही देशात अण्वस्त्र युद्ध सुरू होऊ शकतं अशी वान्स आणि रुबियोंना भीती होती। तर पाकने 400 ड्रोन्सचा हल्ला केला आणि भारताने प्रत्युत्तर दिले, यामुळे वान्स आणि रुबियो चिंतित झाले। रावळपिंडीतल्या नूर खान एअरबेसवर भारताने हल्ला केला, जवळच पाकचा अण्वस्त्र साठा आहे। पाकिस्तानकडे 170 अधिक अण्वस्त्रांचा साठा आहे। भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती होती। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मग पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीरला फोन केला। 10 मे रोजी या सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या। तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रुबियो मार्को यांनी फोन केला। 10 मेला संध्याकाळी 5:33 डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एक्स पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा झाली। तर माजी लष्कर प्रमुख हे या सगळ्या संदर्भात शस्त्रसंधीच्या निर्णयावर जे ते आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत। हल्ला झाल्यानंतरच प्रत्युत्तरासाठीची कारवाईची कारणं एवढ्यावरच भारताने थांबू नये, अशी संधी पुन्हा येणं अवघड आहे, अशा शब्दात माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंनी त्यांचं मत मांडलंय। तर ऑपरेशन सिंदूरचा राजकीय वा सामरिकदृष्ट्या काही फायदा झाला का याचा जाब विचारला जाईल, असं परखड मत माजी लष्कर प्रमुख VP मलिक यांनी मांडलेलं आहे। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे म्हणतात, शस्त्रसंधीचं स्वागत आहे, पण दहशतवादावर ठोस तोडग्यासाठी पाकवर दबाव हा वाढवत राहिला पाहिजे। हल्ल्यात लोकांचे जीव गेल्यावर प्रत्युत्तर देणं एवढ्यावरच थांबायला नको। तिसऱ्यांदा असं झालंय, आता अशी संधी येणं अवघड आहे। तर माजी लष्कर प्रमुख VP मलिक म्हणतात, ऑपरेशन सिंदूरचा राजकीय किंवा सामरिकदृष्ट्या काही फायदा झाला की नाही याचा जाब इतिहास विचारेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।